मुंबईवरून नाशिकच्या प्रवासाला सुरुवात केली आणि वाटेतच हा मोठा ऍक्सिडेंट पाहायला मिळाला। आणि या ट्रॅफिक मधून निघून आपण नाशिकला वेळेवर कसं पोहोचलो चला दाखवतो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये। व्हिडिओ शेवट पर्यंत बघा। जय श्रीराम मित्रांनो, भाऊ वास्तव नाशिक एकदम जोरात धावून आलं होतं बघा। इकडे मुंबईत कस्टमरला ड्रॉप केला आणि थेट मुंबईवरून आपल्या नाशिकचं भाडं लागलंय राव। म्हटलं आता अजिबात टाइमपास करायचा नाही, मुंबईच्या ट्रॅफिकचा काही भरोसा नाही बाबा। चहा पाणी नंतर करू, आधी कस्टमरच्या लोकेशनवर पोहोचू, त्यांना वाट बघायला लावायची नाही, आपली सर्व्हिस एकदम कडक पाहिजे ना। मित्रांनो, कस्टमरला गाडीत बसवलं आणि ईस्टर्न हायवेला लागलो। तो समोर बघा काय प्रकार आहे। अरे बाबा, हा ट्रक आहे का चालता बोलता अख्खा ब्रिज हायवेवर चाललोय। अय्या मित्रांनो, त्याची भीती होती तेच झालं बघा। ज्या मोठ्या कार्गो ट्रकला आपण मगाशी कौतुकाने बघत होतो ना, त्याच ट्रकने पुढे जाऊन अख्ख्या हायवे जाम करून टाकलाय बघा। नजर जाईल तिथपर्यंत नुसत्या गाड्याच गाड्या दिसताय बघा। ड्रायव्हरचं आयुष्य काय असतं, घरापासून दूर रात्रभर जागून कस्टमरला सुरक्षित पोहोचवायचं असतं। ही चहाची टपरी, हा हायवे आणि हे मगाशी बघितलेलं ट्रॅफिक, हा सर आपला खरा प्रवास आहे। आता चहा झालाय पोटात, थोडी एनर्जी आली, आता थांबणार नाही, थेट नाशिक गाठणार। इगतपुरीमध्ये आलो तर बघा काय भयानक ऍक्सिडेंट झाला। भला मोठा ट्रक डिवायडरला जाऊन धडकलाय। रात्रीची वेळ होती, इगतपुरीमध्ये रस्त्याचे काम चालू आहे आणि बहुधा ड्रायव्हर भाऊला रात्री चालवताना झोप लागली असावी म्हणून हा घात झालाय बघा। मित्रांनो, तुम्हाला हात जोडून एक विनंती करतो, रात्री अपरात्री गाडी चालवताना जर एक डुलकी आली ना तर गाडी पेट्रोल पंपा किंवा पंक्चरच्या दुकानापाशी साईडला लावा। 10 ते 20 मिनिटं गाडी थांबवून छानपैकी एक झोप घ्या, तोंड धुवा, चहा प्या आणि मगच पुढे निघा। तर मग मित्रांनो, फायनली नाशिकमध्ये पोहोचता पोहोचता पार सकाळ झाली बघा। कस्टमरला एकदम सुखरूप आणि सुरक्षित त्यांच्या घरी ड्रॉप करून दिलंय। एंडिंगचा व्हिडिओ काढायला मला नंतर वेळच मिळाला नाही राव, कारण काय सांगू, मला पण भयंकर झोप लागली होती। गाडी घरी न्यायची आणि अंथरुणावर पाठ टेकून एक कडक झोप घ्यायची होती। चला तर मग आजचा हा मुंबईच्या नाशिकचा रात्रभराचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। आता तुमचा गोपाल भाऊ चालला झोपायला। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन, तोपर्यंत सगळ्यांना राम राम, काळजी घ्या।